हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 18, श्लोक 48. वस्तू श्रवण मात्रेन शुद्ध बुद्धीर निराकुलः नैवाचार मनाचारम मौदास्यम वा प्रपश्यति. अनुवाद: यथार्थ शुद्ध तत्वबोधांचे केवळ श्रवण केल्यामुळे बुद्धिशुद्ध झालेला स्वस्थ व शांत चित्ताचा पुरुष आचार, अनाचार किंवा उदासीनता या कशाकडेही पाहत नाही. विवेचन: आचार आणि अनाचार, उदासीनता व कर्मठता ह्या गोष्टी अज्ञानी माणसासाठी आहेत. मनामुळे हे सर्व भेद निर्माण होतात. परंतु आत्मज्ञानी पुरुष स्वस्थ व शांत चित्ताचा व शुद्ध बुद्धीचाच होत असल्याने त्याच्याकडून कोणतेही कर्म झाले तरी तो ते कर्म पूर्ण जागरूकपणे आणि विवेकानेच करेल. त्याचे कर्मात स्वार्थ, वासना किंवा अहंकार नसल्यामुळे तो जे कर्म करेल ते शुभ व समाजाला स्वास्थ्य देणारे असते. त्याचे कर्मात विकार नसतात. अष्टवक्र स्वामी म्हणतात की असा तत्वबोध केवळ ऐकण्यामुळेही होऊ शकेल, पण त्यासाठी अंतःकरण शुद्ध पाहिजे. जर शुद्ध अंतःकरणाने ऐकणे कोणाला शक्य असेल तर जप, तप, पूजापाठ, भजन, पूजन, ध्यानधारणा, समाधी, कर्मयोग, हठयोग, भक्ती वगैरे कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते. केवळ श्रवण केल्यामुळे सर्व काही प्राप्त होते. वासना व बंधने यामुळे जगाचे अस्तित्व जाणवते. अन्यथा जग हा केवळ भ्रम आहे, अंधकार आहे व ज्ञान प्रकट झाल्यावर तो आपोआप नाहीसा होतो. प्रयत्न करावा लागत नाही. कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही. अध्याय 18, श्लोक 49. यदा यत्कुर्तो मायाती तदा तत्कुरुते रुजुः शुभम वापी तस्य चेष्टा ही बालवत्व. अनुवाद: शुभ व अशुभ कर्मे करण्याचा प्रसंग येतो तेव्हा धैर्यशील पुरुष ती कर्मे सहजपणे पार पाडतो, कारण त्याचा व्यवहार बालकाप्रमाणे असतो. विवेचन: बालक व ज्ञानी पुरुष यांच्यात थोडी समानता असते. बालक मनाच्या स्वभावानुसार तर ज्ञानी फक्त स्वभावानुसार जगतो. लहान मूल स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छिते. बुद्धीचा विकास झालेला नसल्याने शुभ व अशुभ असा भेद मूल करू शकत नाही. बुद्धीच भेद निर्माण करते. परंतु ज्ञानी माणसाच्या नव्हे तर आत्म्याच्या स्वभावानुसार जगतो. मन आणि बुद्धीचे अडथळे ज्ञानी पुरुषाने पार केलेले असतात. बुद्धीचा उपयोग तो विवेकाने करतो. म्हणून ज्ञानी पुरुष शुभ अशुभ असा भेद करत नाही. तो आपल्या आत्म्याच्या स्वभावाला जे अनुकूल असेल, आवश्यक असेल तेवढे कार्य बालकाप्रमाणे करतो. त्यात कोणत्याही प्रकारचा दुराग्रह नसतो. असाच ज्ञानीपुरुष शांतीपूर्वक सुखाने जगतो. अध्याय 18, श्लोक 50. स्वातंत्र्या सुखमाप्नोति स्वातंत्र्या लभते परम स्वातंत्र्या निवृत्तिं गच्छेत स्वातंत्र्यात परमं पदम. अनुवाद: धैर्यशील पुरुष स्वतंत्रतेमुळे सुख प्राप्त करतो. स्वतंत्रतेमुळे
श्रेष्ठ तत्व प्राप्त करतो. स्वतंत्रतेमुळे नेहमी सुखात जगतो व स्वतंत्रतेमुळे श्रेष्ठपदी विराजमान होतो. विवेचन. आत्मज्ञानी सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो. वासना, कामना, तृष्णा, अहंकार यामुळे मनुष्याभोवती बंधने निर्माण होतात. या बंधनामुळे त्याला विषयांची गुलामगिरी सहन करावी लागते. त्यामुळेच सुख दुःख, हर्ष खेद या भावनांचा जन्म होतो. तीच त्याची कर्मबंधने होतात व तो ती अनेक वर्षे भोगत राहतो. आत्मज्ञानाशिवाय त्यातून सुटका होत नाही. ज्ञानी पुरुषच ह्या तत्वाला आत्मसात करून सर्व बंधनातून मुक्त होऊन परमश्रेष्ठ सुख प्राप्त करतो. बंधनातून मुक्त होणे हीच स्वतंत्रता आहे, तीच मुक्ती आहे. सिद्धशिलेवर बसणे ही मुक्ती नाही, कारण तिथेच बसणे व अन्यत्र न जाणे हे एक बंधन होते. जिथे सक्तीने राहायचे असते तो तर तुरुंग असतो, त्यात स्वतंत्र कुठले आले? परमपद तर स्वातंत्र्य आहे व तेच श्रेष्ठ सुख आहे. जीवाची सर्वात शेवटची ही अवस्था. अध्याय 18 श्लोक 51. अकृतत्वं भोक्तत्वं स्वात्मानो मन्यते यदा तदा क्षिणां भवन्त्येव समस्तासि तत्व वृत्तयः. अनुवाद. जेव्हा मनुष्य आपल्या आत्म्याचे अकर्तेपण व उपभोक्तेपण जाणतो तेव्हा त्याच्या सर्व चित्तवृत्तींचा नाश होतो. विवेचन. मनुष्य करता नाही व भोगताही नाही. तो कर्म करत नाही व त्याचे फळही भोगत नाही. मनुष्य पापी नाही, त्याच्याकडून पाप होऊच शकत नाही अशी वेदांताची घोषणा आहे. परंतु मनुष्य अहंकारामुळे स्वतःला आत्म्यापेक्षा व ब्रह्मापेक्षा वेगळा समजू लागला. या अहंकारजन्य भ्रमामुळे तो स्वतःला कर्ता समजू लागला. कर्ता मानू लागल्याने तो भोगताही झाला. हेच त्याचे पाप आहे. ज्या क्षणी तो आपल्या शरीरापेक्षा, मन व अहंकारापेक्षा स्वतःला वेगळे व केवळ आत्मरूप मानू लागेल त्या क्षणी तो कर्ताही राहत नाही व भोगताही राहत नाही. त्याच्याकडून पापही होत नाही व पुण्यही होत नाही. आत्मज्ञानात त्याच्या सर्व चित्तवृत्ती शांत होतात. त्याचा अहंकार गळून जातो. मीपणा संपुष्टात येतो. मग कोण करता व कोण भोगता हे सांगणेही कठीण होते. आत्मज्ञानाच्या स्थितीतच ही अशी घडण्याची शक्यता असते आणि आहे. अन्यथा त्याचे कर्तेपण व भोगतेपण शिल्लक राहत नाही व त्यामुळे तो पापपुण्याचा भागीदार आहे. ओम शांती शांती शांती.